मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात एका थरारक दृश्यानं। हे थरार होतं 137 जणांचे जीव धोक्यात आल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी जे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं खवळलेल्या समुद्रात जहाजात अडकलेल्या लोकांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आलंय। वडराईजवळ पालघरच्या डहाणूजवळच्या वडराईमध्ये हे कोस्ट गार्डच्या मदतीनं एका जहाजात अडकलेल्या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। तब्बल 6 तासांच्या अथक प्रयत्नांच्या नंतर या सगळ्यांना वाचवण्यात कोस्ट गार्डला यश आलेलं आहे। थरारक अशी ही दृश्य न्यूज 18 लोकमत पर्यंत पोहोचलेली आहेत। या बारच्या जहाजावर 137 जण अडकलेले होते, त्याची माहिती कोस्ट गार्डला मिळाली आणि त्यानंतर कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं 137 जणांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। पालघर जिल्ह्यातल्या डहाणू जवळ हे सगळं थरार नाट्य घडलं। रेस्क्यू ऑपरेशनची ही थेट दृश्य आपण काही वेळापूर्वीची बघतोय न्यूज 18 लोकमतवर, जेव्हा सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। हेलिकॉप्टरमधून हे सगळे लोक समुद्राच्या लाटांमध्ये अडकलेले होते आणि अखेर त्यांना बाहेर काढण्यात यश आलंय। अशाच प्रकारचं एक रेस्क्यू ऑपरेशन तिकडे दीव दमणमध्ये सुद्धा समोर आलं। खवळलेल्या समुद्रामध्ये अनेक जहाजं अडकून पडलेली होती आणि या जहाजांवरती काही लोक अडकलेले होते। चक्रीवादळाच्या दरम्यान अडकून पडलेल्या दमणमधल्या एका जहाजातून 78 जणांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। तिथं सुद्धा हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं आणि या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। शिवगन जहाजातून या सगळ्यांची सुटका करण्यात आलेली आहे। 78 जणांचा जीव अक्षरशः टांगणीला लागलेला होता, पण रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून या सगळ्यांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय। दोन दृश्य, एक पालघरमध्ये मोठं रेस्क्यू ऑपरेशन 137 जणांना वाचवण्यात यश आलं, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की दमणमध्ये सुद्धा 78 जणांचा जीव वाचवण्यात यंत्रणांना यश आलेलं आहे। रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं हेलिकॉप्टरच्या मदतीनं। कोस्ट गार्डच्या जवानांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण हेलिकॉप्टरच्या मदतीनं या सगळ्यांची त्यांनी सुखरूप सुटका केलेली आहे। तोक्ते चक्रीवादळाच्या दरम्यान अनेक जण समुद्रात अडकलेले होते आणि या अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचं शिवधनुष्य पेललंय कोस्ट गार्डनं आणि अखेर 137 आणि 78 अशा लोकांना समुद्रातून सुखरूपरित्या बाहेर काढलेलं आहे। या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशन बद्दल अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत विजय राऊत आहेत। विजय, हे रेस्क्यू ऑपरेशन कसं पार पडलं, काय परिस्थिती या सगळ्यांवर ओढवलेली होती? विलास, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर चक्रीवादळ जे आहे ते कालपासून पुरपुरं सरकत होतं। वारा होता, मुसळधार असा पाऊस होता। अनेक जण समुद्र असेल किंवा समुद्रकिनारी काही लोक अडकली होती, त्यांना देखील रिस्क्यू करून बाहेर काढायचं काम जे आहे जिल्हा प्रशासनाकडनं करण्यात आलं होतं। परंतु जवळपास वडराईच्या खाडीमध्ये 137 लोक जे आहेत ते बोटीमध्ये अडकले होते आणि कोस्ट गार्डच्या 2 हेलिकॉप्टर आणि च्या माध्यमातून ह्या 137 लोकांचे प्राण जे आहेत ते वाचवण्यात आलेले आहेत। म्हणावं इतकं कोस्ट गार्डचं कौतुक कमीच आहे, परंतु जवळपास 6 तासाच्या अवधीनंतर 137 लोकांना या ठिकाणी सुखरूप बाहेर काढलेलं आहे। आणि कुठलीही आपत्ती असली, समुद्र आपत्ती, तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की स्थानिक प्रशासन असेल किंवा कोस्ट गार्ड असेल, पोलीस प्रशासन असेल, हे मदतीला नेहमीच धावून येतं। काही मच्छीमार देखील धावून जातात, परंतु 137 लोक जे आहेत त्या ठिकाणी अडकले होते आणि त्यांना 6 तासानंतर सुखरूप जे आहे त्या कोस्ट गार्डच्या माध्यमातून हेलिकॉप्टरच्या सहाय्यातनं ह्या 137 लोकांचे प्राण जे आहेत ते वाचवण्यात आलेले आहेत। कारण 6 तासापेक्षा अधिक वेळ जो आहे 137 लोक जे खाडीमध्ये अडकून पडले होते, का बोटीमध्ये अडकून पडले होते, जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी ते होते, परंतु 137 लोकांचा प्राण जो आहे, जीव जो आहे
या कोस्टगार्डच्या सैनिकांनी वाचवला आणि हेलिकॉप्टरच्या साह्याने वाचवण्यात आलेला आहे. या ठिकाणी जिल्हा प्रशासन देखील सज्ज झालं होतं. त्यांचे 137 लोकांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर एकच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद पाहायला मिळाला. जीव टांगणीला लागलेला होता, सगळ्यांचा जीव धोक्यात होता, पण कोस्ट गार्ड धावून गेलं आणि त्यामुळे या सगळ्यांचा जीव वाचलेला आहे. अशाच प्रकारचं बचाव कार्य नौदलानं सुद्धा केलेलं आहे. तोक्ते चक्रीवादळाच्या या संपूर्ण परिस्थितीमध्ये खवळलेल्या समुद्रात एक जहाज अडकलंय आणि ते बुडतंय अशा प्रकारचा मेसेज नौदलाला मिळाला आणि त्या जहाजावर अनेक जण अडकून पडल्याचं कळल्यानंतर तातडीनं नौदल तिथं धावून गेलं आणि या सगळ्यांची सुखरूप सुटका केलेली आहे. हे रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा अशाच प्रकारचं होतं. जाणून घेऊया. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडून जहाजावर अडकलेल्यांच्या सुटकेसाठी जोरदार बचाव कार्य करण्यात येत आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्यानं बॉम्बे हायजवळच्या परिसरात ONGCचं P305 जहाज बुडाल्याचं वॉटर लिली आणि CGS सम्राट घटनास्थळी पाठवून बचाव कार्य सुरू केलं. ऑयल रिंग सागर भूषण प्रकल्पावर 101 कर्मचारी अडकले. या सर्व कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी नौदलाने INS तलवार युद्धनौकेला सोमवारीच रवाना केलं होतं. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोत्के चक्रीवादळानं संकटात सापडलेल्या जहाजांच्या मदतीसाठी INS कोच्ची, INS कोलकाता आणि 2 मोठ्या युद्धनौका पाठवल्या. त्यामुळे बचाव कार्याला मोठी मदत झाली. हम लोग एंकरिंग पॉइंट पे आ गए थे तो एंडिंग हो गया था तो एंकर डाले 4 एंकर डाले थे तो तेज तूफान के कारण एंकर टूट गया तो हम लोग का शिप बहते बहते पालघर पहुंच गया. संडे को आया शाम को, धीरे धीरे पिकअप पकड़ लिया. ऐसे हमारा बार्ज जो है हैंगिंग कर दिया गया था, लेकिन तूफान के कारण जो है हैंगिंग टूट गया और हम लोग बह गए. करीब करीब हम लोग पानी में थे सर 12-14 घंटा. नौदलाचं P81 हे जहाज समुद्रात शोध घेत आहे. या शोध मोहिमेत किनाऱ्यालगत तैनात असणाऱ्या एनर्जी स्टार आणि ग्रेट शिप अहल्या या 2 नौकाही उतरवण्यात आल्या असल्याचं नौदलानं सांगितलं. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत नौदलाकडून बचाव कार्य करण्यात येते. वाराप्रभा जहाजही चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलं होतं. INS तलवार ही युद्धनौका अन्य तेल उत्खनन होत असलेल्या क्षेत्रात मदतीसाठी पाठवण्यात आली आहे. सागर भूषण आणि NS3 या जहाजांच्या मदतीसाठी ही युद्धनौका पाठवण्यात आली आहे. तोत्के चक्रीवादळानं दिलेल्या तडाख्यामुळे जहाजांना नुकसान झालं आणि अनेकांचे प्राण संकटात सापडले. मात्र नौदल आणि तटरक्षक दलामुळे वेळीच बचाव कार्य होऊन मोठी प्राणहानी टाळण्यात यश आलं. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. खरं तर चक्रीवादळ हे काळ बनून आलेलं होतं, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये नौदलानं देवदूत बनून या सगळ्यांची सुटका केलेली आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अशाच प्रकारची एक घटना घडली, ती म्हणजे वेंगुर्ल्यात. वेंगुर्ल्यातल्या लाईट हाऊसमध्ये 2 व्यक्ती अडकून पडलेल्या होत्या आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी सुद्धा हेलिकॉप्टरच्या मदतीनं त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं आणि वेंगुर्ल्याच्या या लाईट हाऊसमधून दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली. चेतक हेलिकॉप्टरच्या मदतीनं या दोघांना बाहेर काढण्यात आलं. लाईट हाऊस आपल्याला माहिती आहे की समुद्रातल्या सगळ्या जहाजांना दिशा दाखवण्याचं ते काम करत असतात, पण या चक्रीवादळाच्या दरम्यान वेंगुर्ल्याच्या लाईट हाऊसमध्ये 2 कर्मचारी अडकून पडले आणि मग त्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी चेतक हेलिकॉप्टर बचाव कार्यासाठी धावून गेलं आणि या दोघांना त्यांनी वाचवलं. तोक्ते चक्रीवादळानं मच्छीमारांचं अतोनात नुकसान झालंय. वांद्र्यातल्या खारदांडा परिसरामध्ये जे मच्छीमार आहेत त्यांचं गेल्या अनेक दशकामध्ये जेवढं नुकसान झालं नसेल, कधी नुकसान झालं नसेल, एवढं नुकसान काल एका चक्रीवादळानं झालेलं आहे. तोक्ते चक्रीवादळानं असं म्हटलं जातंय की गेल्या 50 वर्षात कधीही या परिसरातल्या मच्छीमारांचं एवढं नुकसान झालेलं नव्हतं. पण काल मुंबईच्या जवळून गेलेल्या तोक्ते चक्रीवादळानं वांद्रेतल्या खारदांडा इथल्या कोळी बांधवांचं अतोनात नुकसान केलं. अनेक कोळी बांधवांच्या बोटी वादळाच्या तडाख्यानं तुटल्या. 3 कोळी बांधवांच्या बोटी समुद्रात वाहून गेल्या. गेल्या 50 वर्षातलं हे मोठं नुकसान मानलं जात आहे. सरकारनं शेतकऱ्यांप्रमाणेच कोळी बांधवांना सुद्धा नुकसान भरपाई
द्यावी अशी मागणी आता जोर धरतीये। मी माझ्या मागच्या बाजूला दाखवू शकते तुम्हाला, ही एक बोट आहे जी बाहेर काढण्याचं काम केलं जात आहे। या बोटीचे 2 तुकडे झालेले आहेत, कारण ही बोट जेव्हा जेटीवर बांधून ठेवण्यात आलेली होती, वादळाचा फटका एवढा जोरदार बसला की ही समोरच्या पलीकडच्या दुसऱ्या जेटीच्या भिंतीवर जाऊन आदळली आणि त्यामुळे या जेटीचे या ज्या बोटीचे जे ते थेट 2 तुकडे झाले। ज्या आजींची ती बोट आहे, त्या आजी या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्या प्रचंड आपल्या घरातलं एखादा माणूस जावं इतकं दुःख त्यांना झालेलं आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आजी, तुमची बोट काल किती वाजता बुडली, तुम्हाला काय माहिती आहे? 1-1:30च्या सुमाराला। बरं, एवढ्या तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी एवढं मोठं वादळ बघितलं नाही, आमच्या आयुष्यात तसं वादळ आलंच नाही। आता आम्ही खाणार काय ते बोल पहिला, आमचा बोटच त्याच्यावर आम्ही काय खाणार, आमची बाल बच्चे काय खाणार, आम्ही कशाला अरे आता बनवायला तरी पैसा कुठून आणू, कोण आहे माझं कमवणार, मी रान मामी माझं कमवणार कोण आहे? कितीची बोट होती तुमच्या? बोटीची किंमत काय असेल? आता मला काय समजणार, बोटीची 15 लाखाच्या वर जाणार, पण काय सांगणार मी कोणाला? आणखी महिला आहेत, त्यांना विचारूया। कालच्या वादळांमध्ये तुम्हा लोकांचं किती नुकसान झालं? आमच्या लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि आमची घरातलीच ही बोट आहे, आमचं खूप नुकसान झालं। आम्हाला काहीतरी कोणीतरी मदत दिली पाहिजे। काल जेव्हापासून वादळ सुरू झालं तेव्हापासून पोलीस प्रशासन किंवा इतर कोणी आलं? कोणीही नाही, एक सुद्धा पोलीस नाही आलाय, कोणच नाही आलाय, फिशरीज वाले पण कोणच नाही आलाय, अजूनपर्यंत नाही। नक्की चिंतामणी जी आपल्या बरोबर आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा की किती मोठं नुकसान तुम्हा सगळ्या बांधवांचं झालं आहे आतापर्यंत? जी तुमची माहिती आहे त्यानुसार या खारदांड्यातल्या किती बोटी जे आहे त्यांचं नुकसान झालं आहे? तुम्हाला प्रथम हे सांगू इच्छितो की 50 वर्षामध्ये हे पहिल्यांदा एवढा मोठा डिझास्टर झालं। या कोळीवाड्यातील 15 ते 20 बोटी आपण पाहिलं त्या पद्धतीने नुकसान झालं आहे। असं नुकसान आम्ही आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं। 15 ते 20 बोटी बुडालेल्या आहेत, त्यातल्या 3 बोटी अजूनही मिसिंग आहेत। फक्त आम्हाला त्याचे काही फ्लॅग्सचा पोर्शन दिसतो तेवढंच आम्हाला दिसतं, परंतु ह्या समुद्रामध्ये जाऊन त्यांना रेस्क्यू करायची कुठलाही सोर्सेस नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा प्रणाली कापसे, न्यूज18 लोकमत, मुंबई। या वादळानं भाकरी वाहून गेली, कणा मोडून पडला आणि उरलाय तो फक्त आक्रोश। आता तो आक्रोश ऐकून तरी त्यांना मदतीचा हात दिला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि यानंतरची बातमी महत्त्वाची म्हणजे या संपूर्ण कोरोनाच्या संकटाच्या काळात हे वादळ आलं आणि या वादळामध्येच आता भिवंडीमध्ये एक मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केलेला आहे। ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये भिवंडीमधून प्रचंड मोठा शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे आणि हा साठा इतका मोठा आहे की जर त्याचा स्फोट झाला असता तर अवघी भिवंडी उद्ध्वस्त होऊ शकलेली असती। इतक्या मोठ्या प्रमाणातला हा साठा अवैधरित्या कसा जमवला हा पोलिसांच्या समोरचा प्रश्न आहे। जेव्हा त्यांनी ही सगळी स्फोटकं बघितली तेव्हा त्यांना सुद्धा मोठा धक्का बसला। स्फोटकांचा हा एवढा साठा अवैधरित्या साठवणं अत्यंत धोकादायक असल्याचं मत पोलिसांनी व्यक्त केलंय। या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं कशी आली आणि ती कोणी इथं ठेवलेली होती या सगळ्याचा तपास आता केला जातोय। पण पोलिसांनी टाकलेल्या धाडीत जवळपास 60 खोक्यांमध्ये जिलेटिनच्या तब्बल 12,000 कांड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत, तर 3008 डिटोनेटर्स देखील इथून जप्त करण्यात आलेले आहेत। अत्यंत धोकादायक अशी ही स्फोटकं, पण इतक्या मोठ्या प्रमाणात ती का साठवण्यात आली, कशी साठवण्यात आली हा प्रश्न आहे। आपल्या सोबत आता अजित मांढरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। अजित, काय माहिती समोर आलेली आहे? इतका मोठा प्रचंड शस्त्रास्त्रांचा साठा, स्फोटकांचा साठा जप्त केलेला आहे, तपासातून काय समोर आलंय? विलास, खरं तर पोलीस देखील चक्रावून गेले होते आणि या आता संपूर्ण घटनेचा तपास ATS आणि NIA हे देखील करणार असल्याचं समजतंय, पण अधिकृत अशी माहिती अजून जारी करण्यात आलेली नाहीये। जर आपण पाहिलं तर 12,000 जिलेटिनच्या कांड्या, 3,000 डेटोनेटर आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू, म्हणजे ह्या जर एकत्रित आल्या असत्या किंवा एका ठिकाणी ठेवल्या असत्या आणि जर काही तिथे घातपात घडला असता तर संपूर्ण भिवंडी शहर जे आहे ते अख्खं भिवंडी शहर जळून खाक झालं असतं। लाखो लोकांचे जीव याच्यामध्ये गेले असते। म्हणजे अशा पद्धतीने लोकांच्या जीवाशी खेळणं आणि अनधिकृतपणे इतका मोठा स्फोटकांचा साठा जवळ ठेवणं हा त्यातल्या त्यात किती मोठा गुन्हा आहे हे या सगळ्या साठ्यावरूनच स्पष्ट होतं।
पोलिसांचं हेच म्हणणं आहे की हा. ज्या पद्धतीने अवैधरित्या आणि सेफ हाऊस मध्ये हे सगळं साठा ठेवला पाहिजे होता, हा. पण तसं न ठेवता उघड्यावरती हा साठा ठेवला होता. आणि हे जर कुठल्या दहशतवादी संघटना किंवा इतर कोणी असे व्यक्ती जे आहेत ज्यांना घातपात घडवायचा आहे अशा समाजकंटकांच्या हातात हे डेटोनेटर आणि जिलेटिनच्या कांड्या जर लागल्या असत्या तर या जिलेटिनच्या कांड्यांमुळे आणि ज्या व्यक्तींच्या हातात हे लागलं असतं समाजकंटकांच्या, त्यांनी कुठेही कोणताही घातपात घडू शकले असते. त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते आपल्याला सहन करावं लागलं असतं. मुळात विहीर खणण्याकरता किंवा इतर इमारतींच्या ज्यावेळी ब्लास्टिंगसाठी हे सगळं वापरलं जातं. पण मग ह्याच्यामध्ये आणखी महत्वाचे मुद्दे तर ते म्हणजे सरकारी यंत्रणा असते. फक्त मुंबई आणि पुणे महाराष्ट्रामध्ये दोनच अशा कंपन्या ज्या जिलेटिनच्या कांड्या ज्या आहेत त्या विकतात आणि विकण्याची परवानगी असते. इतकी ज्वलनशील अशी ही स्फोटकं धोकादायक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. आणि यानंतर पालकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. तिसऱ्या लाटेत कोरोना लहान मुलांसाठी धोकादायक बनणार असल्याचं भाकीत समोर आल्याच्या नंतर पालकांमध्ये काहीशी धास्ती होती आणि आता याच मध्ये पालकांसाठी एक दिलासादायक बातमी. कारण लहान मुलांसाठी 0-2 ते 18 या वयोगटासाठी 10 ते 12 दिवसात कोवॅक्सिनची चाचणी होणार आहे. त्याच्या चाचणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे लहान मुलांना लवकरच लस उपलब्ध होऊ शकते. आतापर्यंत 18 ते पुढच्या वयोगटासाठी 2 लस उपलब्ध झालेल्या आहेत भारतातल्या. त्याच्यानंतर स्पुटनिक ही लस सुद्धा आलेली आहे रशियाची. पण लहान मुलांसाठी मात्र अजूनपर्यंत भारतात लसीकरण सुरू नाहीये किंवा कुठल्याही लसीला परवानगी मिळालेली नाही. अशा वेळी आता कोवॅक्सिनच्या माध्यमातून लहान मुलांना ही लस मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण त्या दृष्टीने आता पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे. कोवॅक्सिनच्या चाचणीला 8 ते 10 ते 12 दिवसात सुरुवात होणार आहे. कोवैक्सीन है हमारा वैक्सीन, उसको परमिशन दी गई है कि वो बच्चों में आप ट्रायल आगे लेके जाएं. उस वैक्सीन के अभी ट्रायल जो है वो 18 से ऊपर का हुआ है, इसलिए वो रिकमेंडेशन 18 के ऊपर की है. लेकिन बच्चों में ये इस्तेमाल हो और उसमें क्या रिस्पांस है उसका भी उनको ट्रायल की परमिशन मिली है. और वो काम मुझे बताया गया है कि अगले 10-12 दिन में ये काम भी शुरू हो रहा है. तो उस तरफ भी बढ़ रहे हैं. बाहर भी 1-2 जो बाहर के वैक्सीन बने हैं वो बच्चों पे अभी टेस्ट होने शुरू हुए हैं. तो इसके ऊपर साइंस की नजर है. भारतातला कोरोनाचा प्रकोप आता कमी होताना दिसतोय. कारण जो ग्राफ सातत्यानं वाढत होता नवीन रुग्णांचा, तो ग्राफ आता खाली येतोय. कारण एका दिवसात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या ही आता अधिक आहे नव्या रुग्णांपेक्षा. आणि भारतासाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. पाते हैं कि 7 मई को जहां देश में 4,14,000 के करीब एक सिंगल दिन में इतने अधिक केस आए थे, वह पिछले 12 दिनों से घटते घटते अब 2,63,000 केसेस पिछले 24 घंटे में देश में नमूद हुए हैं. इसमें भी हम देखें तो पाते हैं पिछले 2 दिनों से हमारे देश में जो नए केसेस हम नोट कर रहे हैं वह 3 लाख से कम हो गए हैं. यानी कि अगर हम आज के केसेस को नोट करें तो पाते हैं कि 27% decrease in the overall highest peak which India had noted on 7th of May.